मराठवाड्यातला दुष्काळी पट्टा म्हणून ओळख असणाऱ्या लातूर जिल्ह्यातला शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळला आहे। साधारणतः लातूरपासून 25 किलोमीटरवरती असणाऱ्या नांदगावातला एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर क्षेत्रावरती आधुनिक पद्धतीने शेती करत मिरचीची लागवड केली आहे। एवढंच नाही तर हीच मिरची परदेशात देखील निर्यात केली जाते। माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहे। सुरुवातीला तुझं नाव सांग आणि मिरचीची शेती करण्याकडे कसा वळला? माझं नाव गणेश माधव चन्नागिरी, राहणार नांदगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। आणि आमच्या इथं पूर्वीपासून पारंपरिक शेती चालत होती। पारंपरिक शेतीतून काहीतरी नवीन करावं, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फिक्स उत्पन्नाचं काहीतरी आपल्याला मिळावं, याकरिता मी ह्या मिरचीकडे वळालो। सुरुवातीला पारंपरिक शेती करायचा, नंतर मिरचीकडे वळला। मिरचीला मार्केट कसं आहे, कुठल्या मार्केटमध्ये नेता आणि एकूण लागवड खर्च किती आला आहे? ही मिरची पेपरिका नावाची आहे आणि हिला जवळपास 29,500 हा फिक्स रेट आहे प्रति क्विंटल। आणि ह्या मिरचीचं मला आमच्या थोडंसं पाहुण्यांकडून कळालं, असं तसं कळालं, ज्यावेळेस मी आता शोधातच होतो काहीतरी नवीन करावं। मग त्यामध्ये ह्या मिरचीला पाण्याचं पण थोडंसं कमी लागतं, पाणी कमी लागतं, कष्ट थोडे जास्त आहेत, पण पाणी कमी, पुन्हा आधुनिक पद्धतीनं सिंचन असेल म्हणा, ठिबक सिंचन असेल म्हणा, ह्या हिशोबानं जर केली तर ह्या मिरचीमध्ये जवळपास मला अपेक्षित उत्पन्न 6 ते 7 लाख रुपये आहे। त्याच्यामध्ये 1-1.5-2 लाखाचा माझा खर्च जाणार आहे। मार्केट कसं आहे नेमकं? मिरचीचं उत्पन्न घेतलं पण विकायची कुठं, मार्केट कुठं आहे? ह्या मिरचीला बाहेर परदेशामध्ये खूप मोठं मार्केट आहे। ही चलते फार्मास्युटिकल कंपनीसाठी आणि दिवसेंदिवस ह्याचं मार्केट वाढतच आहे। त्याच्यामुळे मी 29,500 रुपये क्विंटलनं हे खाजगी कंपनीसोबत करार केलेला आहे। ती कंपनी ही मिरची जागेवरती येऊन घेऊन जाणार आहे आणि ह्या मिरचीचं ती कंपनी बाहेर देशामध्ये निर्यात करते। आता लातूर जिल्हा तसा दुष्काळी पट्टा आहे। एकेकाळी रेल्वेने या लातूर जिल्ह्याला पाणी आणलं। इथल्या शेतकऱ्याला, नवीन युवक शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? माझा एकच संदेश आहे सर्वांसाठी की कुठंही खचता न करता, म्हणजे न अडकता, 1 वेळेस 2 वेळेस जरी हार झाली तर तरीही तुम्ही चलत राहा। नक्कीच आता ही माझ्याहून सांगतोय मी की 100% तुम्हाला पुढं यश मिळेल। एकूणच जर पाहिलं तर नाविन्यपूर्ण शेती केली आणि शेतीमधून जर आधुनिक पद्धतीची शेती केली तर शेतीतून नक्कीच फायदा मिळतो। अशा प्रकारची ही शेती आहे। संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।